नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सुभेदारांच्या इथे सगळेजण आता एकत्र जेवायला बसलेले असतात. सगळेजण जेवत असताना अर्जुन रविराज काकांना विचारतो की सिनियर, आपलं जिथे ठरलं होतं तिथे तू गेला होतास का? आपलं काम झालंय का? तेव्हा इथे प्रिया विचारते की कुठे गेला होतात बाबा? नाही म्हणजे कुठलं काम होतं तुमचं? तेव्हा इथे अर्जुन काही बोलायला जाणार त्याच्या आधीच रविराज काका म्हणतात की आमचं महत्त्वाचं काम होतं. एका क्लायंट बरोबर मीटिंग होती, त्या कामाबद्दलच विचारतोय अर्जुन. अर्जुन, आपलं जेवण होऊ दे, मग मी तुला नंतर सगळं काही सांगतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की ठीक आहे. तर इथे रविराज काका प्रियाच्या समोर आता एकही शब्द काढत नाही. त्यानंतर इथे पूर्णाजी इकडे तिकडे बघते, तिला सायली कुठेही दिसत नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणते की कल्पना, सायली कुठे आहे ग? तेव्हा इथे कल्पना काही बोलायच्या आधीच अस्मिता म्हणते की सायली कुठे असणार? इथे पुढे पुढे करताना दिसत नाहीये, म्हणजे प्रतिमातेच्या रूममध्येच असणार ना ती. सगळ्यांना दाखवायचं असतं ना तिला की प्रतिमातेचं सगळं तीच करते म्हणून म्हणून ती आता इथे पुढे पुढे करताना दिसत नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणत असते की सगळ्याचं नेहमी क्रेडिट तिला घेऊन जायचं असतं ना. तेव्हा इथे कल्पना म्हणते की अस्मिता, अगं मग तू दाखवण्यापुरतं तरी काहीतरी कर ना. नाही तू घरातली कामं करत, नाही तू प्रतिमाची मदत करत, मग तू करतेस तरी काय? आणि उगाच सायलीला बोलत असतेस का? तेव्हा इथे सगळेजण हसायला लागतात. त्यानंतर इथे सायली म्हणते की पूर्णाजी, प्रतिमा ते आपल्या सगळ्यांबरोबर इथे आज जेवायला बसणार आहेत. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, ये ना ये बाळा, तू माझ्या बाजूला बस ये. तेव्हा पूर्णाजीच्या शेजारी आता ती चेअर असते, तिथे आता प्रतिमा जेवायला बसते. तेव्हा इथे प्रतिमाला सुद्धा आता ताटामध्ये कल्पना जेवायला वाढते आणि कल्पना म्हणते की पूर्णाई, तुम्हाला काय वाढू? तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की मला आहे ना पोळी आणि लोणचं वाढ. तेव्हा कल्पना म्हणते काय? तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो, माझ्या प्रतिमाला पोळी आणि लोणचं खूप आवडायचं, मग ती खायची ना तेव्हा मी सुद्धा तिच्याबरोबर पोळी आणि लोणचं खायचे. तेव्हा मला सुद्धा माझ्या प्रतिमासारखं लोणचं वाढ. तेव्हा इथे आता कल्पनाला आश्चर्य वाटलेलं असतं, पण तरीसुद्धा पूर्णाजी विमलला आवाज देते आणि म्हणते, विमल, येताना जरा लोणच्याची बरणी घेऊन ये ग. तेव्हा विमल लगेचच लोणच्याची बरणी घेऊन येते. तेव्हा इथे पूर्णाजी स्वतःच्या हाताने ती आता प्रतिमाला सुद्धा लोणचं देते आणि स्वतःच्या ताटामध्ये सुद्धा लोणचं वाढून घेते. तर इथे पूर्णाजी सुद्धा प्रतिमाच्या ज्या आवडीनिवडी असतात त्या आता इथे प्रतिमाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात, कारण तिला काहीही आधीचं आठवत नसतं, पण तिच्या आवडीनिवडी तरी त्याच आहेत का या पूर्णाजीला बघायच्या असतात. तेव्हा इथे पूर्णाजी आता प्रतिमाच्या ताटामध्ये जेव्हा लोणचं वाढते तेव्हा प्रतिमा आता घास आधी आमटीमध्ये बुडवायला जाणारच असते, पण पुन्हा तिचं मन बदलतं आणि ती लोणच्याबरोबर पोळी खायला सुरुवात करते. तेव्हा इथे सायली आणि बसलेल्या सगळ्यांना खूपच जास्त आश्चर्य वाटतं, कारण इथे प्रतिमाच्या आवडीनिवडी अगदी त्याच असतात. तेव्हा सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात आणि हसत असतात. तर इथे सायलीला सुद्धा त्या गोष्टीचं आश्चर्य वाटत असतं. सायलीला सुद्धा असं वाटत असतं की प्रतिमाने आता सगळ्यांबरोबर मन मोकळेपणाने बोलायला हवंय, त्यांच्याबरोबर वावरायला हवंय, पण आता प्रतिमाच्या कळाने सगळेजण घेत असतात. तिला लोणच्याबरोबर पोळी खाताना बघून पूर्णाजीला तर खूपच जास्त आनंद होतो, कारण तिच्या प्रतिमाच्या आवडीनिवडी त्याच आहेत हे बघून तिला समाधान वाटतं. त्यानंतर इथे आता महिपत नागराजला म्हणत असतो की नागराज शेठ, ही प्रतिमाची डेड बॉडी आणायची आयडिया कुणाची होती? तुमची आणि त्या प्रियाची आयडिया होती ना ती. आता काय झालं? प्रतिमा अचानक जिवंत झाली, मग तुम्हाला काय वाटतं आता? तुमचा भाऊ तो रविराज किल्लेदार वकील आहे ना तो, आता त्याला हा प्रश्न पडला नसेल का? जर आता माझी प्रतिमा जिवंत होती तर मग ती डेड बॉडी कुणाची होती? आणि ती डेड बॉडी होती तर होती, पण त्या प्रियाबरोबर त्या डेड बॉडीचा DNA रिपोर्ट कसा काय मॅच झाला? तेव्हा इथे हे त्या रविराज किल्लेदाराला कळेल तेव्हा तो काय करेल याचा जरा विचार केलात का? तेव्हा नागराज म्हणतो, नाही नाही, असं व्हायला नको आहे. दादा या प्रकरणाच्या मुळाशी जाता कामा नये, सिटी हॉस्पिटललाच तो पोचताच कामा नये, कारण जर दादा तिथे गेला तर त्याला पुरावे नक्की मिळतील. आणि इथे जर दादाला कळलं की या सगळ्याच्या मुळाशी मी आहे आणि प्रिया होती तर मग आमचं काही खरं नाही. तेव्हा नागराज म्हणत असतो की दादाला काही करून थांबवायला हवंय. तेव्हा महिपत म्हणत असतो, तुम्हाला काय वाटतं नागराज शेठ, तुमचा भाऊ थांबेल का, की हे सगळं प्रकरण तुमच्या अंगाशी आणेल? तेव्हा नागराज म्हणतो की नाही, दादाला काही करून थांबवावंच लागेल, कारण जर दादाला कळलं ना की DNA रिपोर्ट मी आणि प्रियाने मॅनेज केला होता तर आमचं काही खरं नाही आहे.
तेव्हा काही करून दादाला या प्रकरणापासून आता दूरच ठेवायला हवं आहे. तेव्हा इथे आता अर्जुनचं जेवून झालेलं असतं. तो आता पूर्णपणे समाधानी झालेला असतो. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अर्जुन अरे तू का थांबलास, जेव ना तू पोटभर. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नको नको मम्मा, माझं जेवण झालंय आणि तशी आज मला एवढी जास्त भूकसुद्धा नव्हती, तेव्हा मला बास झालं. तेव्हा इकडे सायली अर्जुनकडे बघते आणि म्हणते की आई त्यांचं पोट भरलं असेल आणि त्यांना तशीही भूक नव्हती ना, कारण त्यांना भूक कशी असेल, ती त्यांची फेवरेट कॉफी प्यायली होती ना, हो की नाही हो. आणि बास झालं, आता तुमचं पोट भरलं असेल तर हात धुवा आणि तुमच्या कामाला लागा. आणि तसंही तुम्हाला आता इथून पुढे कॉफीच तर प्यायची आहे. तेव्हा इथे अर्जुन आता आश्चर्याने सायलीकडे बघायला लागतो. त्याला असं वाटतं की सायली माझ्याबरोबर असं का बोलते. तेव्हा सायली इथे सगळ्यांसमोर हसतच बोलत असते, पण खरं तर ती अर्जुनवरती रागवलेली असते. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की अर्जुन काय रे, तू आता काय माती खाल्लीस. कारण चैतन्याच्या सुद्धा लक्षात येतं की सायली अर्जुनवरती रागवली आहे म्हणून अशी बोलते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे मलाच नाही माहिती मी काय माती खाल्ली आहे, माझी चूक काय आहे मला माहिती नाही आहे, तू काय विचारतोयस, गप्प बस तू. तेव्हा इथे आता सगळेजण शांत होतात. तर इथे चैतन्य आता शॉकमध्येच असतो की नक्की अर्जुनने केले तरी काय. तर इकडे प्रताप काका आता दहीच्या वाट्याच्या वाट्या खात असतात. तेव्हा कल्पनाचं लक्ष जातं. कल्पना म्हणते, अहो तुम्ही काय करताय काय. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, काय झालं. तेव्हा कल्पना म्हणते, तुम्ही दहीच्या वाट्याच्या वाट्या खात्या मगाचपासून, अहो बास झाला आता. तेव्हा प्रताप काका म्हणतात की मला एक वाटी खाऊ दे ना गं, फक्त एक वाटी, तुला सुद्धा देऊ का थोडं. तेव्हा कल्पना म्हणते, अहो पावसा पाण्याचे दिवस आहेत, पोट खराब होईल, घसा खराब होईल, लहान मुलांसारखे असे हट्ट काय करताय. तेव्हा प्रताप काका म्हणतात, नाही मला थोडं तरी आता खाऊ दे. तेव्हा इथे कल्पना म्हणते, तुम्ही पण ना अजिबात ऐकणार नाही, स्वतःची काळजी घेताच येत नाही का हो तुम्हाला. तेव्हा इथे आता सगळेजण प्रताप काकांना हसायला लागतात. तेव्हा इथे आता प्रतिमा जेवत असताना तिला ठसका लागतो आणि तेव्हा इथे रविराज काकासुद्धा पाणीच पित असतात. ते लगेचच आपला ग्लास आता प्रतिमाचे पुढे करतात आणि म्हणतात, हे घे पाणी घे. तेव्हा प्रतिमा रविराज काकांच्या हातातून ग्लास घेत नाही. तेव्हा रविराज काकांना वाईट वाटतं, पण ते सुद्धा आता हा ग्लास खाली ठेवत नाही. तेव्हा सायली लगेचच रविराज काकांच्या हातातून ग्लास घेते आणि प्रतिमाला पाणी प्यायला देते. तेव्हा प्रतिमा तिच्या हातून लगेचच पाणी प्यायला सुरुवात करते. तेव्हा इथे आता सगळ्यांना समाधान होतं की निदान रविराज काकांनी दिलेल्या ग्लासातून तरी प्रतिमा पाणी प्यायली, म्हणजे हळूहळू तिला खात्री होत चाललेली आहे की ही माणसं माझीच आहेत. तर इथे सायली आता प्रतिमाला प्रेमानेच म्हणते की तुम्ही सावकाश जेवा हां, आणि तिच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत असते. तर इथे प्रिया आता तिच्या रूममध्ये बसून आता म्हणत असते की आता लवकरच अर्जुन माझा होणार आहे आणि मग मी लवकरच प्रिया अर्जुन सुभेदार होणार आहे. खरं तर या नावाची ना मी आता साईन करण्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे, प्रॅक्टिस. आणि इथे प्रिया आता प्रॅक्टिससुद्धा सुरू करते. तेव्हा इथे ती स्वतःच्या नादामध्ये असतानाच नागराजचा फोन तिला येतो. तेव्हा इथे प्रिया म्हणते की नागोबा, हां बोला नागराज काका, काय बोलताय तुम्ही. तेव्हा नागराज म्हणत असतो, अगं ये महाराणी, तिथे काय फक्त बसायला ठेवलं आहे का तुला, काहीतरी काम कर ना. तेव्हा प्रिया म्हणते, अहो काय करायचं आहे आता. तेव्हा नागराज म्हणतो, काहीतरी अपडेट्स देत जा मला. तेव्हा प्रिया म्हणते, आता काय अपडेट्स देऊ, तुमची ती वहिनी डोक्यावरती सतत पदर घेऊन आपली तोंड लपून बसलेली असते, आता तिचं काय मी तुम्हाला सांगू. तेव्हा इथे प्रिया म्हणते, तुम्ही काळजी करू नका, त्या प्रतिमाला अजून काहीही आठवलेलं नाही आहे आणि तिला कुणी माणसंसुद्धा ओळखीची वाटत नाही आहेत, सगळीजणं तिला अनोळखी वाटत आहेत. आणि माहिती आहे का, तिने स्वतःचं नाव सगळ्यांना कविता असं सांगते, आता काय ती तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला ओळखणार आहे. तेव्हा नागराज म्हणत असतो, हे बघ, तिने तिचं नाव कुणाला काही सांगू दे, पण सगळ्यांना माहिती आहे ती प्रतिमा आहे, त्याच्यामुळे सगळेजण तिला आठवण देण्याचा प्रयत्न करतील. तू सगळ्यांवरती लक्ष ठेव. आणि एक गोष्ट तुला कळते का, आता प्रतिमा जिवंत आहे, मग आता माझ्या भावाला रविराज किल्लेदाराला प्रश्न पडला असेल, मग ती डेड बॉडी कुणाची होती आणि तो आता त्या प्रकरणाच्या मुळाशी नक्कीच जाण्याचा प्रयत्न करेल. आणि जर त्याला कळलं ना ती डेड बॉडी आपण मॅनेज केली होती आणि ते खोटे DNA रिपोर्ट, तर मग आपलं काही खरं नाही, तुला कळतंय का. तेव्हा प्रिया म्हणते, अहो तुम्ही कशाला मला घाबरवताय, असं काही होणार नाही आहे. आणि जर रविराज किल्लेदार त्या सिटी हॉस्पिटलपर्यंत पोहोचला ना तरच त्याला कळेल की हे सगळं आम्ही घडून आणलं होतं म्हणून. तेव्हा आता तिथे जाण्यापासून रविराज किल्लेदार याला थांबवायला हवं. तेव्हा नागराज म्हणतो की तू एक काम कर, तू दादावरती नजर ठेव. तेव्हा इथे प्रिया म्हणते की तुम्ही आधी सिटी हॉस्पिटलला जा ना. तेव्हा इथे नागराज म्हणतो, मला काय करायचं आहे ते तू मला सांगू नको, आता तू तिथे आहेस ना, तू त्या लोकांवरती बारीक नजर ठेवून राहा.
तर इकडे अर्जुन येतो आणि म्हणत असतो की सायली, मला खूप जास्त भूक लागली आहे, काहीतरी खायला दे ना. तेव्हा सायली म्हणते, हो आणते हा, लगेच आणते. तेव्हा सायली म्हणते की ही घ्या तुमची फेवरेट कॉफी. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली, अगं मला कॉफी कशाला दिलीस, मला कॉफी नको आहे, मला भूक लागली आहे ना, काहीतरी खायला दे. तेव्हा सायली म्हणते, अहो असं कसं, तुम्हाला तर फक्त तुमची फेवरेट कॉफीच लागते ना, त्याशिवाय तुम्हाला दुसरं काही लागतच नाही, हो की नाही. मग आता आपलं ठरलं होतं की नाही, त्यानुसार मी तुम्हाला आता कॉफी आणून दिली. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपलं काय ठरलं होतं, मला तर काहीच आठवत नाही आहे. तर इथे सायली, तू माझ्यावरती रागवली आहेस का, असं अर्जुन विचारतो. तेव्हा सायली म्हणते, मी आणि रागवले तुमच्यावरती, मी कशाला रागू, आणि ती हसण्याचं नाटक करते. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही, तू हसतीयेस, पण तुझ्या हसण्याच्या मागे आहे ना काहीतरी वेगळंच वाटतंय मला, हे हसणं नॉर्मल नाही आहे. तेव्हा इथे हे हसणं थोडं विचित्र आहे, असं सायली म्हणते. काय झालं आहे, माझी काही मिस्टेक झाली आहे का. तेव्हा इथे अर्जुन आठवत असतो की मी काही मिस्टेक केली का ते. तेव्हा सायली वैतागून तिथून निघून जाते. तेव्हा इथे चैतन्य येतो आणि म्हणत असतो की अर्जुन काय झालं रे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला कळतच नाही आहे की सायली माझ्याबरोबर अशी का वागते. तेव्हा चैतन्य म्हणतो की जगातल्या सगळ्या नवऱ्यांना पडलेला हा प्रश्न आहे की आमची बायको आमच्यावरती का अपसेट आहे, आणि त्याचं उत्तरसुद्धा त्यांच्याकडेच असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो काय. तेव्हा चैतन्य म्हणतो की नवऱ्याच्या वागण्यातच त्याचं उत्तर असतं ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तुझी शपथ घेऊन सांगतोय चैतन्य, मी काहीही मिस्टेक केलेली नाही आहे, मला नाही माहिती सायली माझ्यावरती का रागवली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, चैतन्य सांगणार आहे, सांग का बरं सायली माझ्यावरती रागवली असेल, मला कसं काय कळेल. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर फक्त एक माणूस देऊ शकतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, कोण. तर इकडे प्रिया आता रविराज काकांच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा ती म्हणते की बाबा कुठे आहेत तुम्ही. तेव्हा तिला रविराज काका रूममध्ये कुठेही दिसत नाही. तेव्हा प्रिया खूपच जास्त घाबरते आणि ती लगेचच नागराजला फोन करते आणि म्हणत असते की नागराज काका, बाबा रूममध्ये नाही आहेत. तेव्हा नागराज म्हणतो, मग कुठे गेलाय तो. तेव्हा इथे प्रिया म्हणते, मला नाही माहिती बाबा कुठे गेलेत ते, पण जर रविराज किल्लेदार जर सिटी हॉस्पिटलपर्यंत पोहोचला ना, तर तिथे मात्र आपल्या विरोधामध्ये पुरावे मिळतील आणि हे सगळं आपणच घडवून आणले हे सुद्धा कळेल. तेव्हा तुम्ही एक काम करा, सिटी हॉस्पिटलला जा आणि तिथले पुरावे नष्ट करा, असं प्रिया म्हणते. आणि मी इथे रविराज किल्लेदार याच्यावरती नजरसुद्धा ठेवते. तर इकडे आता अर्जुन येतो आणि म्हणत असतो की डॅड, मला जरा महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा प्रताप काका म्हणतात, बोल ना, काय बोलायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की डॅड, बायकांच्या मनातलं कसं काय ओळखायचं की ते आपल्यावरती का रागवल्यात किंवा त्यांना काय वाटतं. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात की अर्जुन, अरे हा प्रश्न तर सगळ्याच नवऱ्यांना पडतो, पण याचं उत्तर मात्र कुणालाही सापडलेलं नाही आहे. आता या प्रश्नाचं उत्तर जर तुला सापडलं ना, तर मला नक्की सांग. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे. तेव्हा इथे आता प्रताप काका म्हणतात, तू आता फक्त डेमो बघ. तर इकडे आता प्रताप काका कल्पनाला आवाज देतात आणि म्हणतात की कल्पना, मी 4-5 दिवसांसाठी दिल्लीला चाललो आहे, जरा माझी बॅग भरशील का. तेव्हा कल्पना म्हणते, हो हो भरते ना, 4-5 दिवसांसाठी का, चांगले 10-15 दिवसांसाठी जा, छान तुमची बॅग वगैरे भरून देते, आणि अजून काही सेवा करून घ्यायची असेल ना तर करून घ्या, कळलं का तुम्हाला. आणि ती रागावून निघून जाते. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात की अर्जुन, तुला कळलं का की तुझी आई आता माझ्यावरती का रागवली ते. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात, याची अनेक कारणं असू शकतात. एकतर मी दिल्लीला जातोय म्हणून, आणि एकतर मी तिला बॅग पॅक करायला सांगितले म्हणून, किंवा मी मगाशी दही खूप खाल्लं ना म्हणून सुद्धा ती रागवली असेल, बरोबर की नाही. तेव्हा मला तुला एवढंच सांगायचं आहे की बायकांच्या मनात नक्की काय चालू असेल ना, आपण नाही ओळखू शकत. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते, काय हो तुमचं झालं असेल बोलून, तर मी तुमची बॅग भरायला घेऊ का. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अगं मी कुठेच जात नाही आहे, मी मस्करी केली. तेव्हा कल्पना म्हणते, का हो तुम्ही असं करता, तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही माझ्यापासून जेव्हा दूर जाता तेव्हा मला कसं तरीच होतं, तुम्ही माझ्या नजरेसमोर असताना ते सुद्धा खूप असतं माझ्यासाठी. घरामध्ये एवढं टेन्शन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला अजून त्रास देत आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली, मला प्रियाने फक्त कॉफीचा मग आणून दिला आणि मी फक्त ती कॉफी घेतली, बाकी माझी काहीच मिस्टेक नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, नाही तुमची काहीच मिस्टेक नाही आहे ना, मी 15 मिनटं आधी तुम्हाला विचारलं की कॉफी देऊ का, तर तुम्ही काय म्हणालात की आता माझ्याकडे वेळसुद्धा नाही आहे आणि पोटामध्ये जागासुद्धा नाही आहे, आणि 15 मिनटानंतर प्रियाने तुम्हाला कॉफीचा मग दिला, तर त्या कॉफीच्या मगावरती असे काही तुटून पडलात तर तुम्ही 6-7 महिने कॉफीच घेतलेली नाही आहे. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो की आता काय करावं काही कळत नाही आहे, एक काम करा, विमलला सगळ्या सुऱ्याईना फेकून द्यायला सांगा, कारण तुमची जीव आहे ना सुरीसारखीच चालते. तेव्हा इथे प्रिया येते आणि म्हणते की मला अर्जुनला भेटायचं आहे. सायली म्हणते, काय काम आहे तुझं.
प्रिया म्हणते की अर्जुनकडे काम आहे माझं. तेव्हा अर्जुन आल्यावरती म्हणतो तू इथे काय करतेस. तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन असं काय करतोस, आपल्या दोघांचं भेटायचं ठरलं होतं ना. तेव्हा इथे अर्जुन खूपच जास्त घाबरतो तर सायली खूपच जास्त रागवते.